शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्य हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. वसंत नारायण पाटकर मेमोरियल ट्रस्ट आणि भारतीय जनता पार्टी डोंबिवली पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग जनजागृती शिबिराचे आयोजन स्वामी विवेकानंद विद्यालय राणा प्रताप भवन डोंबिवली पश्चिम येथे करण्यात आले होते. यावेळी तोंडाचा आणि घशाची तपासणी, पुरुषांची शारीरिक तपासणी करण्यात आली. या सर्व ICS तपासणी इंडियन कॅन्सर सोसायटीच्या तज्ज्ञ डॉक्टर व टेक्निशियन तर्फे करण्यात आला. कार्यक्रमाचे सुरुवातीला भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक समीर चिटणीस, नगरसेवक नंदू म्हात्रे आणि नगरसेविका सौ मृदुला नाखे मॅडम उपस्थित होत्या आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यावेळी प्रभागातील बहुसंख्य नागरिकांनी सहभाग घेतला. आमचे प्रतिनिधी रवी जाधव, कोतापकर, डोंबिवली पश्चिम. आणि आत्ताच्या कार्यक्रमात आपले जे कॅन्सरचे डॉक्टर आहेत ते डॉक्टर निशल, डॉक्टर किसान आणि डॉक्टर वासवान हे तिघंजण आता त्यांच्या टीममधनं ते आहेत. सगळं साधारण 9 ते आता 9 थोडा उशीर झाला आहे. 3 वाजेपर्यंत 3-3:30पर्यंत कॅम्प असला. टाटाचे जे काही डॉक्टर आले त्यांचे सगळ्यांचे आभार, त्यांचं मी स्वागत करतो. वसंत नारायण पाटकर ट्रस्ट आणि टाटा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं हे जे कॅन्सर डिटेक्शन शिबिर आहे ते शिबिर आपण इथे ऑर्गनाईज करतो. भाजपचे आम्ही 3 नगरसेवक, आमच्या प्रभागात हा कार्यक्रम असल्यामुळे आमचा त्यांना बॅकएंडचा सपोर्ट आहे. खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती की कॅन्सर म्हणजे जगातला सर्वात मोठा रोग, ज्याने सर्वाधिक मृत्यू होतात. पण त्याचबरोबर त्याचं डिटेक्शन जर लवकर झालं तर तो बराही होऊ शकतो. त्यामुळे ह्याच्यासारखे हे जे काही उपक्रम आहेत, हे काही शिबिरं आहेत, ही अशी झाली पाहिजेत. आणि त्यामुळे आमचा त्यांना पूर्ण सपोर्ट आहे. पुढेही आपल्याला काही करायचं असेल, अशी शिबिरं घ्यायची असेल तर केव्हाही आम्हाला हाक मारा. भाजप पक्ष म्हणून आणि आम्ही 3 नगरसेवक आम्ही तुमच्या सदैव पाठीशी अगदी धन्यवाद. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.